श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सेवेकरांनो, आज आपण या चॅनलवर एक नवीन टॉपिक बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांनी हृदयविकारावरील सुचवलेला उपाय. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. या स्तोत्राचा एक अनुभव डॉक्टर विम भट यांच्या योगसिद्धी व ईश्वरी साक्षात्कार या पुस्तकात दिला आहे. परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य डॉक्टर वी म भट यांना 1944 साली हृदयविकार झाला. स्वामी महाराजांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले व त्यांच्या गळ्याभोवती पडलेले यमपाश तुटले आणि त्या मरणप्राय संकटातून ते वाचले. पुढे 8 वर्ष त्यांची प्रकृती उत्तम राहिली. इसवी सन 1952 साली हृदयरोगाने पुन्हा उचल खाल्ली व ते व्यवसाय सोडून पुण्यास राहू लागले. या वर्षात 8 वेळा हृदयशूलाचे आवेग आले. एक दिवस श्री स्वामी समर्थांचे वरदहस्त असलेल्या श्री पाडगावकरांचे शिष्य पुण्यास इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक रामभाऊ गोडबोले त्यांना दुपारी भेटले. त्यावेळी गोडबोले यांनी म्हटले की श्री स्वामी समर्थ महाराजांनी मला रात्री स्वप्नात दर्शन देऊन डॉक्टर भटांना हृदयरोग आहे, त्यांना श्री ललिता स्तोत्र वाचवायला सांगा असा संदेश सांगितला. म्हणून मी तुमचा पत्ता काढून आज तुमच्याकडे इतक्या तातडीने आलो आहे. प्राध्यापक गोडबोले म्हणाले, तुमची श्रद्धा असेल तर ते स्तोत्र रोज वाचा, अगर वाचू नका तो तुमचा प्रश्न आहे. मी फक्त निरोप सांगण्यासाठी आलो आहे. ते पुस्तक तुम्हाला आपोआप मिळेल. आता मी जातो असे म्हणून ते निघून गेले. त्यांना ते ललिता सहस्रनाम स्तोत्र आपोआप मिळाले आणि त्याचे पठण त्यांनी चालू ठेवले. अशा प्रकारे डॉक्टर भटांच्या हृदयरोगावर श्री स्वामी समर्थ महाराजांनी उपाय सुचवला व त्यांना बरे केले. बघा सेवेकरांनो, म्हणून आपल्या केंद्रातल्या ग्रुपला गुरु माऊली नेहमी मार्गदर्शन करताना सांगतात की हृदयविकाराचा त्रास होऊ नये, तर त्यासाठी तुम्ही ललिता सहस्रनाम स्तोत्र वाचा. सेवेकरांनो, सदरची व्हिडिओ आणि अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा. स्वामी माझे सोबती 1990 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.